आता तर खूप मोठं वावटळ आहे ते ग्लोबलायझेशनचं. ज्या मुलांना मोबाईलपासून लांब ठेवलं होतं त्यांना सुद्धा त्या कोविड काळाने गॅजेट्स द्यायलाच लावले. त्यांनी आज काय खाल्लं किंवा ते आज कोणत्या निसर्गरम्य ठिकाणी सेल्फी काढतायत हे आपण बघितलं नाही तर आपल्या आयुष्यात फार फरक पडत नाही. काही विषयांमध्ये आपण आपलं मत मांडलंच नाही तर ठीक आहे ना. ते आता जर आपण बघितलं तर सोशल मीडिया आणि मोबाईलचा वापर वाढलेला आहे. तुम्ही ह्यामध्ये स्वतःला कसं दूर ठेवलेलं आहे, कसे कंट्रोल करतात तुम्ही? फार मर्यादित वापर करतात. हो, कारण मला त्याच्यावर कसं होतं की तुझं एक तर खूप वेळ त्यामध्ये जाऊ शकतो. बरं, तुझ्या आयुष्यात नसणाऱ्या निरर्थक गोष्टी आणि निरर्थक माणसं यांचं प्रमाण खूप वाढू शकतं आणि त्यामुळे तू जास्त संभ्रमित होऊ शकतेस असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. तर आपण समजा काही माणसांचं काही बघितलंच नाही, त्यांनी आज काय खाल्लं किंवा ते आज कोणत्या निसर्गरम्य ठिकाणी सेल्फी काढतायत हे आपण बघितलं नाही तर आपल्या आयुष्यात फार फरक पडत नाही मला असं वाटतं. खरंय. आपल्या कन्सर्नच्या जेवढ्या गोष्टी आहेत, आपल्या संबंधित जेवढ्या आहेत त्याच्या पुरतं आपण मर्यादित राहावं. कारण शेवटी कसं आहे, आपली पण एक हार्ड डिस्क आहे असं जर आपण धरलं तर आपण ते डिलीट कसं करायचं? आपल्याला मॅन्युअली मोबाईलवर गॅजेट्सवर करता येईल ते, पण डोक्यातल्या हार्ड डिस्कचं काय? खरंय. आणि ती सर्वस्वी आपली आहे, त्यामध्ये आपल्याला गरजेचं तेवढंच आपण भरलं पाहिजे. खूप साठा भरला तर आपण उद्या कुणीही दिसलं आणि काही दिसलं तरी अशा विचित्र ह्याच्यात पडू. खरंय. कुठेतरी आपण बरं काही विषयांमध्ये आपण आपलं मत मांडलंच नाही तर ठीक आहे ना. ते सतत आपण प्रत्येक गोष्टीवर आपण बोललंच पाहिजे असं गरजेचं आहे का? तर असं मला गरजेचं नाही वाटत. जितक्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यावर आपण ठीक आहे भाष्य केलं, पुढे गेलो आणि आपल्या वैयक्तिक लेवलवर जिथे जिथं आपल्याला विचारलं तिथे सगळीकडे मलाच पहा, मला पहा, माझ्याकडे किती रंगाचे शर्ट आहेत, किती पॅन्टी आहेत, किती शूज आहेत, कसा मी स्टाईल आयकॉन होऊ इच्छितोय, होऊ शकतो कसं ते त्या ह्या सगळ्या रगड्यात नको बुवा असं मला वाटतं. म्हणून आलूफ. वा, सुंदर. आणि तुमच्या मुलांना तुम्ही कुठली गोष्ट सतत सांगत असतात की त्यांनी हे ऐकायला पाहिजे असं मला वाटतं, सतत त्यांना सांगावी लागते? नाही, मी त्यांना त्यांच्या पद्धतीने बघ, आता काय असतं की मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीनं वाढलो, आता मी तर या गॅजेट्स अशी पिढी आहे आमची की आम्ही हे नसल्यापासून आतापर्यंतच्या स्थित्यंतर आम्ही इतक्या वेगवान पद्धतीनं बघितलेत की आम्ही घाबरलो. म्हणजे माझा मुलगा मला मध्ये म्हणाला की बाबा तुझ्या लहानपणी तू कुठला गेम खेळायचास मोबाईलवर? म्हणलं आमच्या काळात मोबाईल नव्हते. तर त्याचा विश्वासच बसला नाही. म्हणजे मी फेकतोय असं त्याला वाटलं. पण बघ, आता आम्ही हे सगळं बघत आलोय ना. अगदी पेजर आले आधी, मग नंतर तो वरवंट्यासारखा फोन आला, मग तो 16 रुपयाचा कॉल होता, त्यातले विनोद आम्ही बघितले. म्हणजे मग उगाच एक जण हॅलो हॅलो खूप बोलतोय तो 16 रुपये मिनिटला पण, आणि मध्येच त्याची रिंग वाजते, असेही विनोद बघितले, अशा बऱ्याच गोष्टी. तर मी त्यांना काही सांगायच्या भानगडीत नाही पडत, कारण ही आता तर खूप मोठं वावटळ आहे ते ग्लोबलायझेशनचं. त्यामध्ये सगळं आपलं ज्या मुलांना मोबाईलपासून लांब ठेवलं होतं त्यांना सुद्धा त्या कोविड काळाने गॅजेट्स द्यायलाच लावले. ते गॅजेट आलेच त्यांना, अपरिहार्यतेनं आले. त्यामुळे हे सगळं पाहत राहणं, फक्त त्यामध्ये काय काय चांगलं असू शकतं एवढ्या टिप्पण्या आपण त्यांना देऊ शकतो मित्र म्हणून, तर तेवढ्या, आणि त्या पण काय त्या अनुभवाच्या असतात म्हणून, तर तेवढं मी मुलांना सांगतो. बाकी सर्वस्वी तुम्ही ठरवा असं मी त्यांना स्वातंत्र्य देतो. मी काही त्यांना हेच करा हेच करू नका असली काही भानगड नाही. तुम्ही जितकं जंक फूड खाल तितका तुम्हाला त्रास होईल हे तुम्ही अनुभवा. अनुभवलं, हां आता काय वाटतंय तुला, हां नको मी हे कमी करतो, ठीक आहे तू ठरव. अशा पद्धतीनं ते सोपं करून घेतलंय मी. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.